भावनांशी खेळून जे निघून गेले त्यांचा काय दोष? तुम्हीच तर त्यांना मोकळीक दिली होती ना. भावना या मनुष्याच्या आयुष्याचा केंद्रबिंदू असतात. जेव्हा आपण कोणाला आपल्या भावनांमध्ये स्थान देतो तेव्हा त्या व्यक्तीला नकळत एक सामर्थ्य देतो. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर जेव्हा कोणी आपल्या भावनांशी खेळून निघून जातं तेव्हा दोष केवळ त्यांचा नसतो, कारण आपणच त्यांना इतकी मोकळीक, इतका अधिकार दिलेला असतो. हे इमोशनल बाउंड्रीज म्हणजेच भावनिक मर्यादा न ठरवण्यामुळे घडतं. ज्यावेळी आपण स्वतःच्या भावनांना नियंत्रणात ठेवत नाही तेव्हा दुसऱ्याला आपल्यावर प्रभाव टाकणं सोपं जातं. परिणामी त्यांचं जाणं दुखावतं, पण प्रत्यक्षात आपणच त्यांना तसं वागण्याची परवानगी दिलेली असते. मानसशास्त्र सांगतं की आपली भावनिक जबाबदारी दुसऱ्यावर ढकलता कामा नये. नाती निर्माण करताना स्वतःच्या मर्यादा स्पष्ट करणं गरजेचं असतं, कारण भावनांमध्ये मोकळीक ही एक ताकद असली तरी तीच दुर्बलता बनते जर आपण योग्य रेषा आखल्या नाहीत तर. धन्यवाद.